नमस्कार, किचन क्वीन्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आपली जी अमृता आहे ती कोल्हापूरची आहे आणि तिच्या प्रत्येक पदार्थामध्ये कोल्हापुरी तडका हा असतोच। आणि आपल्या मनीषाताई विदर्भातल्या आहेत। प्लीज मला ताई बाई म्हणू नकोस ग। ताई तर म्हणावं लागेल, कारण प्रत्येक रेसिपीत विदर्भाचा झटका असतो। बरं, आज तू काय दाखवणार आहेस? आज आपण बघणार आहोत, थांब थांब थांब, जर आपल्या स्टाईल मध्ये सांगूया। हो नक्की, कोल्हापुरी वांगी भात म्हणजे लय भारी। चला तर मग करूयात तो घरच्या घरी। या वांगी भात मध्ये जे वांगे आपण वापरणार आहोत त्या वांग्यामध्ये भरण्यासाठी एक मसाला आपल्याला तयार करायचा आहे। त्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट मी आणलेला आहे, तर ते मसाले काय काय आहेत आणि आपण ह्याच्यात काय घालतोय ते आपण बघूयात। याच्यामध्ये जाणार आहे ओलं खोबरं। ओल्या खोबऱ्याने भाताला जी चव येते ना ती नेक्स्ट लेवल येते, त्यामुळे इथे ओलंच खोबरं आपल्याला वापरायचं आहे। त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर वापरतोय आपण भाजलेले पांढरे तीळ। आता यात आपण घालणार आहे लसूण, आल्याचा एक तुकडा, खूप सारी कोथिंबीर आणि कढीपत्ता ही आपण या मिश्रणातच बारीक करणार आहोत। यामध्ये जाणार आहे आता 1 चमचा साखर। साखर तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण एक छान टेस्ट येते आपल्या मसाल्याला। आणि जे आपले सुके मसाले आहेत ते सुद्धा आपण याबरोबरच मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। तर त्यात आपण घालतोय हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि आपला कोल्हापूरचा स्पेशल कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं, त्यामुळे मीठ घालताना अगदी बेताने। आता हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। तर हा मसाला आपला छान बारीक वाटून झालाय, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। मसाला वाटताना एक लक्ष द्यायचंय की आपल्याला ह्याची फाईन पेस्ट करायची आहे, खूप जाडसर नाही ठेवायचा आहे हा मसाला, जेणेकरून तो आपल्याला वांग्यामध्ये व्यवस्थित भरता येईल। आता हा मसाला आपण या वांग्यांमध्ये भरणार आहोत। तुम्ही मसाला जर एकदम फाईन पेस्ट केली तर तो आतपर्यंत जाऊन मस्त वांग्यामध्ये भरला जाईल, कारण की वरती भातात आपण कुठलेही जास्त मसाले नाही घालत आहोत। जी काय भाताला मसाल्यांची चव येणार आहे ती या भरल्या वांग्यापासूनच येणार आहे। आता हा वांगी भात आपल्याला फोडणी घालायचा आहे, पण फोडणी घालताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त तेलाची फोडणी नाही आहे, आपण तेल आणि तूप एकत्र करून वांगी भाताची फोडणी करतो। जितक्या प्रमाणात आपण तेल टाकलंय तितकंच आपल्याला तूपही टाकायचं। आपलं तेल आणि तूप व्यवस्थित तापलंय, याच्यामध्ये आता आपण जिरे घालणार आहोत। याला फक्त जिऱ्याची फोडणी आहे। जिरे छान तडतडले की यामध्ये घालायचं आहे तमालपत्र, 2-3 लवंगा आणि 2-3 काळी मिरी। यात आता आपल्याला घालायचं आहे हिंग। हे छान तडतडलं की यात घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा किती घेतलाय? कांदा आपला जर 2 वाटी भात असेल तर अंदाजे 2 मध्यम आकाराचे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। कांदा रंग बदलूपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। आपला कांदा परतलाय। आता जो वांग्यात भरण्यासाठी आपण मसाला केला होता, जो शिल्लक आहे तो मसालाही आपल्याला यात घालून छान परतून घ्यायचा। या भाताला वरून आपण कोणतेही जास्तीचे मसाले नाही घालत आहोत, कारण की वाटण वाटताना आपण सगळे मसाले ह्या वाटणात घातले होते। अमृता, तूप घातल्यामुळे ना असा छान सुवास येतोय। हो, आणि ना टेस्टच वेगळी येते भाताला। ठीक आहे, मसाला आपला छान भाजून झालाय। आता ह्यामध्ये आपलं जे गरम पाणी आपण करायला ठेवलं होतं ते आपण घालतो। जर आपला भात 1 वाटी असेल तर आपण सहसा 2 वाटी पाणी घेतो, पण आज आपण इथे घेताना 3 वाटी पाणी 1 वाटी भाताला घेतलेलं आहे। या पाण्याला एक गरम असल्यामुळे उकळी यायला वेळ लागत नाही, छान उकळी आलेली आहे पाण्याला। तर आपण हा धुवून किमान 15 ते 20 मिनिटं हा भात ठेवून ठेवला होता, तो भात आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा। वांगी भात करताना 1 वाटी प्रमाण पाण्याचं जास्त घ्यायचं आहे, कारण की वांगी आपण त्याच्यामध्ये शिजवणार आहोत। आपण जो वांग्याचा मसाला केला होता त्यामध्ये मीठ घातलंय, त्या हिशोबाने भातात आपल्याला मीठ घालायचं। त्यामध्ये आपण थोडीशी खड्या मसाल्याची पावडर घालतोय। हे सगळे खडे मसाले जाडसर वाटून घेतलेले आहेत, अगदी थोडी घालायची आहे चवीपुरती। ह्याला एक 5 ते 7 मिनिटं न झाकण लावताच आपल्याला उकळी आणायची। तू जर कोल्हापूर साईडला गेलीस मनीषा आणि एखाद्याला तू म्हणालस की तू रोज वांग्याची भाजी खाशील का,
तर तो खुशी खुशीने खाईल. इतकं वांग्यावर प्रेम आहे कोल्हापूरकरांचं. आणि सांगली साईडला गेलात, कृष्णेकाठची मळीची वांगी भेटतात, जी चवीला अगदी गोड असतात. वांगी आपण मध्यम आकाराची घेतली आहेत, त्यामुळे ती शिजायला फारसा वेळ लागणार नाहीये. आपल्याला बस कुकरची एकच शिट्टी करायची आहे. आणि आता याला हलवायचं नाही ना? नाही. आणि या वाफेत छान वांगी आपली शिजून जातात. एक शिट्टी झाली की कुकर बंद. हो. कुकरची वाफ गेलेली आहे मनीषा. आता आपण कुकर उघडूया. तू बघशील मनीषा, वांगी छान शिजली आहेत, भातही छान शिजलाय. आणि बघ दाणे दाणे दिसत आहेत भाताचे. हो. आता हा भात आपण सर्व करूया. अमृता, असा वांगी भात जर मला रोज खायला मिळणार असेल ना, तर मी रोज वांगी खायला तयार आहे. अगं, पण एकच रेसिपी रोज दाखवून कशी चालेल? आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवणार आहोत रोज नवनवीन रेसिपीज. पण त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका किचन क्वीन्स.